चला नमस्कार. लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. पैसे आले नसतील, ई-के-वाय-सी केली नसेल, सविस्तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे मिळणार आहे. त्या अगोदर ही जर इमेज पाहिली असेल तर व्यवस्थित बघून घ्या. लाडकी बहीण योजना संताप आणि रास्ता रोको, 50 लाख लाभार्थी, 2 महिने प्रतीक्षा आणि एक महामार्ग जाम. म्हणजे लाडक्या बहिणीला तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे. साधारणतः ती संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत 2 महिन्याचे पैसे सरकारने अजून त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेले. त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न ई-के-वाय-सी. काही महिलेचं यश न झालेलं आहे, मग त्यामुळे हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेला नाही का? परंतु नेमकं कारण काय आहे? अनेक म्हणता येणार नाही, त्याच्यामध्ये एक 25 ते 30 लाखापेक्षा जास्त महिला असू शकतात ज्या महिलांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. अशा ज्या कुठल्या, मग कारण काय आहे नेमकं? त्या महिलांचं उत्पन्न कमी आहे, 2.5 लाखाच्या आतच उत्पन्न आहे, कुठंही घरी 4 व्हीलर नाहीये, कुठंही घरचं मिस्टर असेल किंवा घरातले कुटुंब रेशन कार्ड पिवळं असेल किंवा केशरी रंगाचं, 2 पेक्षा जास्त महिला लाभ सुद्धा घेत नाहीयेत. मिस्टर कुठेही सरकारी गव्हर्नमेंट नोकरी नाही, शेतकरी आहेत, शेतमजूर करतायत. अशा साधारणतः खूप साऱ्या महिला आहेत ज्या महिलांना नोव्हेंबरचे 1500 आले नाहीत, डिसेंबरचे 1500 आले नाही, असे 3000 सरकारने दिले नाही. त्यासोबत या महिलांना पैसे का बरं आले नाही त्याचं कुठल्याही प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं नाही. ई-के-वाय-सी करण्याची जी तारीख होती ती 31 डिसेंबर शेवटची तारीख होती, ती तारीख सुद्धा वाढलेली नाही. म्हणजे इथून पुढे ज्या महिलांची ई-के-वाय-सी बाकी आहेत त्या खूप साऱ्या महिला आहेत. त्या महिलांचे मग पुढचे जानेवारीचा तुम्ही हप्ता देणार नाहीत का? डिसेंबरचा, जानेवारी, फेब्रुवारीचा देणार नाहीत का? काही महिला अशा आहेत ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांना गरज सुद्धा नाही, त्या अपात्र होतील म्हणून ई-के-वाय-सी केली नाही. त्या महिलांना पैसे आले, तुम्ही जमा केलेले आहेत. परंतु ज्या महिलांसाठी ही योजना राबवली, ज्या महिलांना खरंच योजनेचं गरज आहे, त्यांचं आर्थिक कुटुंब किंवा आर्थिक काहीतरी त्यांना एक महिन्याला 1,500 मिळतात म्हणून लाभ मिळतो, एक सहकार्य किंवा त्या ठिकाणी आर्थिक मदत होते, परंतु त्या महिलांचे पैसे आलेले नाहीत. मग त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल तर ही इमेज बघा. मुंबई कोलकाता महामार्ग, मुंबई कोलकाता भंडाराच्या महिलांनी रोखला आहे. कारण काय आहे? 2 महिने तुम्ही लाडक्या बहिणीला पैसे दिलेले नाही, हे त्याचं कारण आहे. मग अशाच प्रकारे सगळ्याच लाडक्या बहिणी जर रस्त्यावर आल्या तर सरकारने ते करण्या अगोदर स्पष्टीकरण द्यावं. आम्ही कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र केल्या, ई-के-वाय-सीची मुदत आम्ही परत वाढवतो, ज्या महिलांना पैसे आले नाही त्या संदर्भामध्ये तुम्ही काय केलं, तुम्ही पडताळणी केलेली आहे का प्रत्यक्ष, का तुम्ही ती का नुसती पडताळणी केलेली आहे, ई-के-वाय-सी केली, त्या ई-के-वाय-सीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला अपात्र केलं का? कुठल्याही प्रकारे तुम्ही अजूनही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यासोबत ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आले नाहीत त्यांना तुम्ही ते देणार आहात का जानेवारीच्या हप्त्यासोबत? ठीक आहे, हे पण प्रश्न. आणि इथं जर पाहिलं असेल तर काय, भंडारा जेव्हा संयम तुटलेला आहे, कारण इथं महिला तुम्ही बघू शकता, भंडारा जो महामार्ग आहे कोलकाता मुंबई कोलकाता महामार्गाच्या महिलांनी रोखून धरला. काय कारण हे बघा, रांगा लागलेल्या आहे की महिलांना पैसे दिलेले नाही. 50 लाख प्लस महिला त्या भंडाराच्या महिलांनी केलेला आहे. मग सगळ्या जिल्ह्यातल्या महिला असं करायला लागल्या तर सरकारी लक्षात ते करण्या अगोदर सरकारने त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात वितरित करावे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिला थेट रस्त्यावर उतरलेल्या आहेत. संतापलेल्या महिलांनी भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरामध्ये मुंबई आणि कोलकाता महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी हस्तक्षेप करून महामार्ग मोकळा केला, पण प्रश्न कायम आहे. त्यासोबत काय आहे लाडकी बहीण योजना, तर दरमहा लाडक्या बहिणीला 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातात. त्यासोबत राजकीय परिणाम जर पाहिला असेल, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली ही योजना आहे, गेम चेंजर ठरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जे सध्या राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्यांना गवगवीत यश आलेलं आहे, परंतु त्यांनी लाडक्या बहिणीला आता अपात्र करणं सुरू केलेलं आहे. परतावा या योजनेमुळे महायुती सरकारला महिलांनी भरघोस मतदान केलं होतं. 1500 रुपये अडकलेले कुठं आहे? काही महिलांना ऑक्टोबरचा हप्ता आला नाही, काही महिलांना नोव्हेंबरचा आला नाही, काही महिलांना डिसेंबरचा हप्ता आला नाही. मग याच महिलांना तुम्ही जानेवारीच्या हप्त्यासोबत हे पुढचे सगळे हप्ते देणार आहात का? कारण नुसताच जानेवारीचा देणार आहे, कारण तो सुद्धा हप्ता देणार नाही. हे सर्व सरकारने खुलासा करणं गरजेचं आहे. गेल्या 2 महिन्यापासून महिला हप्त्याची वाट पाहत, त्यांना हप्ता आला नाही. त्यांच्या शेजारच्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आलाय, डिसेंबरचा सुद्धा आला, परंतु या महिलांना ते हप्ते आलेले नाही. मग खात्यात पैसे जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. या योजनेमुळे सरकारला यश दिले तीच आता संतापाचे कारण बनत चाललेले आहे.
अजूनही खात्यामध्ये पैसे आलेले नाही अशा खूप साऱ्या महिला आहेत, ज्या महिला वाट बघतात की सरकार ठीक आहे आज पैसे देईन उद्या पैसे देईन, परंतु 2 महिने उलटले त्या महिलांना 1 रुपयाही त्यांच्या खात्यामध्ये अजूनही वितरित झालेला नाही. विलंबनाची 3 कारण कुठले आहेत? ते विरोधकांची याचिका, निवडणूक आचारसंहिता आणि तिजोरीवर ताण. परंतु जर निवडणूक आचारसंहिता आहे, विरोधकांची याचिका आणि तिजोरी ताण असेल तर तुम्ही काही महिलांना पैसे का बरं दिलेत? मग नोव्हेंबरचा हप्ता काही महिलांना दिला तुम्ही, डिसेंबरचा हप्ता काही महिलांना दिलाय, मग कुठल्याच महिलांना देऊ नका ना सध्या, सरसकट सगळ्यांना द्या ना. मग अपात्र करता तर एवढ्या साऱ्या मोठ्या प्रमाणात महिला तुम्ही अपात्र करताय किंवा त्यांना पैसे नाहीयेत, त्याचं कारण सुद्धा त्या महिलांना स्पष्ट कळत नाही. नेमकं आपल्याला पैसे का बरं आले नाही, कशामुळे अपात्र केलेलं आहे. अनेक महिला ई-केवायसी केलेली आहे, मग त्यांचं ई-केवायसी करू नका. करून ई-केवायसी तुम्ही त्यांना अपात्र केलंय, नोव्हेंबर डिसेंबरचा अपात्र केलं म्हणजे हप्ता जमा नाही झाला, तो हप्ता त्यांना द्या. त्यासोबत ई-केवायसीची प्रक्रियाची मुदत सुद्धा तुम्हाला वाढायला पाहिजे. 31 डिसेंबर दिलेली आहे. ग्रामीण भागातल्या महिला आहेत, ई-केवायसीला तुमची वेबसाईट व्यवस्थित चालत नाहीये, जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली नाहीये, त्यामुळे तुम्ही ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ त्या ठिकाणी 1 महिनाभर द्या. कारण एक आहे निवडणुकीची आचारसंहिता. राज्यामध्ये 29 महानगरपालिकेचा निकाल लागला, क्लिअर झालेला आहे. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असलेले नवीन निधी वितरित करण्यावर बंधने येतात. त्यामुळे मग अर्धवट जेवढा निधी वितरित झाला तेवढा तुम्ही महिलांना पाठवलंय का, याचं सुद्धा स्पष्टीकरण द्या. या तांत्रिक कारणामुळे हप्ते थांबले असल्याचं सांगितलं जात आहे. 2 नंबरचं कारण आहे न्यायालयाच्या विरोधकाची धाव. न्यायालयामध्ये विरोधकाची धाव हे 2 नंबरचं कारण आहे. आता इथे जर पाहिलं असेल, काँग्रेसने लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली होती, कारण ते साहजिक आहे. 15 तारखेला निवडणुकीचं मतदान आहे, तुम्ही 14 तारखेला लाडकी बहिणीला पैसे देतात, त्या मतदान करणार, त्याच्यामुळे त्यांनी केलं. काँग्रेसने लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली होती. निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणींना हप्ता न देण्याकरता त्यांनी हस्तक्षेप केला होता. या कायदेशीर लढाईमुळे प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे आले होते. 3 नंबरचं कारण तिजोरी मोठा लोड होत आहे. इतर विभागाकडून तुम्ही निधी हा लाडक्या बहिणीसाठी वळवताय, ठीक आहे. काही असेल तर कमेंट करा, काळजी अजिबात करू नका. सगळ्या प्रश्नाचे तुमची उत्तर या ठिकाणी घेतले जाणार आहे. लाडकी बहीण योजना बकेट दिसते तुम्हाला, इथं बकेट दाखवले कारण, आणि इकडं इतर विभाग दाखवले, म्हणजे इतर विभागाचा हा जो निधी आहे हा लाडकी बहिणीसाठी वळवलेला आहे. इथं बघा निधी वळवला दिलेला आहे, लाडकी बहिणीनं बकेट दाखवले. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मान्य केले की या योजनेमुळे राज्याच्या तिजोरी मोठा आर्थिक भार पडला आहे. इतर विभागाचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले जात आहे. मग हा जो नोव्हेंबर डिसेंबरचा निधी तुम्ही वितरित केला आहे, तो अर्धवट प्रमाण तुम्ही त्याचं वितरण केलेलं आहे का, त्याचं सुद्धा स्पष्टीकरण द्यावं. अनेक महिला आहेत वाट बघतायत, पैसे का बरं आले नाहीये, महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. योजना बंद होणार का, तर लाडकी बहीण योजना कायमची बंद होणार तर अजिबात नाही, ठीक आहे. सरकारचा दावा योजना सुरूच राहणार आहे, कोणत्याही परिस्थिती योजना बंद होणार नाही, बंद केली जाणार नाहीये. सरकारने स्पष्ट केले आहे की आर्थिक ताण असला तरी योजना सुरूच राहणार आहे. विरोधकाचा प्रचार खोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आता बघा, पण हप्ता नक्की कधी येणार? मग ज्या महिलांना पैसे अजून तुम्ही वितरित केले नाहीये त्या महिलांना तुम्ही पैसे कधी वितरित करणार आहात? त्यामुळे ज्या महिलांनी आता डायरेक्ट रास्ता रोका हा एकमेव उपाय, कारण तुम्ही हेल्पलाईन नंबर दिला नाही, हेल्पलाईन नंबर दिला तर लागत नाही. प्रश्न आम्ही अपात्र झालो, पैसे येत नाही, विचारायचं कुणाला? कुठलंच तुम्ही माध्यम ठेवलेलं नाहीये, तर तुम्ही एक माध्यम निवडा, तुमचा हेल्पलाईन क्रमांक ठेवा, तुमचं ऑनलाईन तक्रार करायचं काहीतरी ठेवा, म्हणजे या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळेल. अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही केलेलं नाही, ठीक आहे. थोडा व्हिडिओ मधामध्ये अडकतो, प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला आवाज येतोय क्लिअर, ओके. चला, सरकारने आश्वासन दिले असले तरी तारखेवर भाष्य केलेलं नाहीये. नवीन GR काढलेला तुम्ही की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीला हप्ता देऊ, परंतु अजूनही झालेलं नाही, ठीक आहे. चला, पैसे तुमच्या खात्यात येतील. एकूण थोडक्यात जर आढावा घेतला, सध्याचे 2 महिन्याचे हप्ते प्रलंबित आहेत. त्यात काही महिन्यांना ऑक्टोबर नाही मिळाला, काहीला नोव्हेंबर, काहीला डिसेंबर नाही मिळाला. भंडारा येथे महिलांना रास्ता रोको केलेला आहे. भविष्य सरकार म्हणते योजना सुरू राहील, पण तारीख अनिश्चित ठेवलेली आहे. पैसे कधी येतात? कारण आचारसंहिता, कोर्ट कचेरी आणि निधी कमतरता. त्यामुळे तर लाडक्या बहिणींनो, सरकारला विनंती आहे लाडक्या बहिणीच्या माध्यमातून की सरकारने ई-केवायसीचे माध्यम सुद्धा वाढवावी, ठीक आहे. त्याचसोबत ज्या महिलांचे पैसे का बरं आले नाही त्याचं कारण सांगावं आणि त्या महिलांच्या खात्यात त्या पैशाचं वितरण करावं, ठीक आहे.